नमस्कार मंडळी. आज आपण शिवलीलामृताच्या 7व्या अध्यायाची कथा ऐकणार आहोत. याआधीही याच चॅनलवर मी काही कथा अपलोड केलेल्या आहेत, तर ते सगळे व्हिडिओ जरूर तुम्ही ऐका आणि आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली कमेंट नक्की करा. एक लाईक मात्र पटकन करा अशी सगळ्यांना विनंती आहे. चला तर ऐकूया शिवलीलामृताच्या 7व्या अध्यायाची कथा. कथेचं नाव आहे सुमेधा, सोमवंत, सुमती आणि भद्रायू. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र व सारस्वत हे 2 ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते. त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते. या दोन्ही मुलांनी विद्याभ्यास पूर्ण केल्यावर त्यांचे वडील म्हणाले, ब्राह्मणांना अपेक्षित असलेली सर्व विद्या तुम्ही आत्मसात केली आहे. आता राजापाशी जा, त्याला आपल्या विद्येची चमक दाखवा आणि भरपूर धन मिळवा. पितृआज्ञेने ते दोन्ही विप्रकुमार राजाला भेटले. त्याला आपले विद्यावैभव दाखवले. राजा म्हणाला, नैषध राजा चित्रांगदाची पत्नी शिवाप्रित्यर्थ सोमवारी व्रत करते, तेव्हा ती दाम्पत्य पूजनही करते. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व दक्षिणा देते. तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश धारण करा आणि तिला भेटायला तुम्ही दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जा. तिने दिलेली वस्त्रभूषणे मला दाखवावी. हे कौशल्य सिद्ध केल्यावर मीही तुम्हाला भरपूर धन देईन. सोमवंतने स्त्रीरूप धारण केले आणि तो सुमेधासह नैषध नगरीत आला. सोमवारी सायंकाळी सीमंतिनीचे शिवपूजन चाललेले असताना ते दोघे ब्राह्मण दंपतीच्या रूपाने तिच्यापाशी गेले. तिने दोघेही पुरुष असल्याचे ओळखले, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले. त्यांना भोजन, द्रव्य आणि वस्त्रालंकार दिले. परतीच्या प्रवासात सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले. म्हणजे तो स्त्री बनूनच गेला होता ना, तो खरोखर स्त्री झाला. तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. त्याचे वर्तन सुमेधाला अनपेक्षित होते, कारण सुमेधाला वाटत होता हा आपला मित्रच आहे, म्हणजे तो पुरुषच आहे, आणि असं त्याला वाटत होतं. म्हणून हे सगळं त्याला विचित्र वाटायला लागलं. त्याने सोमवंताची कानउघडणी केली. घरी गेल्यावर आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने राजाला जाब विचारला. राजा काय बोलणार? त्याला आपल्या कपटी कृत्याचा पश्चाताप वाटत होता. त्याने सारस्वताची क्षमा मागितली. सोमवंताला पुन्हा पुरुषत्व प्राप्त व्हावे म्हणून त्याने स्वतः देवीचे अनुष्ठान केले. देवीने सोमवंत हा स्त्रीच राहणार असून त्याचे सुमेधाशी लग्न लावावे असे सांगितले. त्याप्रमाणे राजाने दोन्ही ब्राह्मणांची मने वळवून सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला. महामुनी सूत दुसरी कथा सांगू लागले. अवंती नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो अधर्मरत आणि दुराचारी होता. तो पिंगला नामक वेश्येकडे नेहमी पडलेला असे. एके दिवशी वृषभ नावाचा एक शिवयोगी तिच्या द्वारी आला. पिंगला आणि मदन ह्यांनी त्याची दिवसरात्र सेवा केली. दुसऱ्या दिवशी तो योगी एकदम अदृश्य झाला. या अल्पसाधू सेवेमुळे मृत्यूनंतर त्यांना पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. मदनाने दाशार्ह नरेश वज्रबाहू
याच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. पिंगला सीमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी झाली. सुमती राणी गरोदर असताना हिला पुत्र झाला तर तोच राज्याधिकारी होईल असा विचार करून तिच्या सवतीनी तिच्यावर विषप्रयोग केला. त्यामुळे तिच्या सर्वांगावर फोड उठले. ती त्याच अवस्थेत प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. त्याच्याही अंगावर भयंकर फोड उठले होते. ती मायलेकरे वेदनांनी रात्रंदिवस तळमळत असत. त्यांना बरे वाटावे म्हणून राजाने अनेक उपचार केले. शेवटी तोही कंटाळला. त्याने सुमतीला व तिच्या पुत्राला घोर अरण्यात सोडले. गावोगावी माला विकणारा एक वाणी आपल्या सेवकांसह त्या अरण्यातून जात होता. त्याला असहाय्य राणीची दया आली. तिला घेऊन तो वैश्यनगरास आला. पद्माकर हा तेथील राजा. त्याने सुमतीचे पूर्ववृत्त जाणून तिला आश्रय दिला. तिला आपली धर्मकन्या मानून तिच्या व राजपुत्राच्या राहण्याची आणि अन्नवस्त्रांची व्यवस्था केली. त्यांच्यावर अनेक उपचार केले, पण उपयोग मात्र झाला नाही. एके दिवशी सुमतीच्या पुत्राने तळमळत प्राण सोडले. ती शोकावेगाने आक्रोश करू लागली. तेवढ्यात तिथे वृषभ योग्याचे आगमन झाले. त्याने सुमतीचे अनेक प्रकारे सांत्वन केले. तिने त्याचे पाय धरले व जन्माचे कल्याण करण्याची विनंती केली. वृषभाला करुणा आली. त्याने तिला शिवाच्या मृत्युंजय मंत्राचा जप उपदेश केला व त्याच मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म तिच्या व राजपुत्राच्या सर्वांगास लावले. त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला. ते दोघे व्याधिमुक्त होऊन नितांत सुंदर दिसू लागले. शिवयोग्याने त्या पुत्राचे नाव भद्रायू ठेवले. त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. अशा ह्या 7व्या अध्यायातल्या 2 कथा होत्या. ह्या 7व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे: स्वभाव सुधारतो, सन्मार्ग मिळतो आणि अनाथ हे सनाथ होतात आणि तसंच सद्गुरूंची भेट होते. अशी ही मोठी फलश्रुती असणारा हा अध्याय आहे. पुन्हा एकदा ऐका. स्वभाव सुधारतो, सन्मार्ग मिळतो, अनाथ असतील ते सनाथ होतात आणि सद्गुरूंची भेट होते. असा हा 7व्या अध्यायाची कथा. जरूर सगळ्यांनी सगळ्या अध्यायांच्या कथा ऐका. मी हळूहळू पुढे अपलोड करणार आहे. धन्यवाद.